आनंदी मालिकेच्या आजच्या भागात विद्याधर जोरानेच म्हणत असतो, होळी रे होळी पुरणाची पोळी, युगंधरच्या पोटात बंदुकीची गोळी, असं म्हणून जोरजोराने हसत असतो. तो शलाकाला म्हणत असतो, शलाका, अगं त्या पोरांनी युगंधरवर असा काही विश्वासाचा बॉम्ब फोडलाय नवं. खरं सांगतो, त्या दिवशी की नाही तू बघायला पाहिजे होतीस. त्या बाप लेकामध्ये अशी काही अविश्वासाची भिंत उभी केली आहे, या जन्मात तरी ती कोणी पाडू शकणार नाहीये, असं म्हणून विद्याधर नाचत असतो. शलाका जोरानेच म्हणते, विद्याधर, नाचणं बंद कर आणि जरा डोक्याची दारं उघड. तू चिठ्ठी बदलून बापामध्ये आणि मुलांमध्ये गैरसमजाची भिंत उभी केलीस, मला मान्य आहे. पण तुला इतकी साधी गोष्ट कशी नाही कळली की ही मुलं उद्या आनंदीला गाठणार जाब विचारायला? तेव्हा आनंदी स्वतःची बाजू सांगताना हे सांगायचा प्रयत्न करणारच ना, कसं तिचं आणि युगंधरचं कोणत्या भयानक परिस्थितीमध्ये लग्न झालं. अरे, उद्या मुलांना जर कळलं की तुला म्हणजे त्यांच्या लाडक्या काकाला आनंदीवर घाणेरडी नजर टाकण्यापासून आणि तिचा छळ करण्यापासून रोखण्यासाठी युगंधरला कसं आनंदीशी लग्न करावं लागलं होतं. विद्याधर म्हणतो, शलाका, ही गोष्ट माझ्या डोक्यातनं कशी काय सुटली ग? नाही म्हणजे या अंगलला मी कधी विचार केलाच नाही ग. शलाका म्हणते, मग आता विचार कर. शलाका पुढे म्हणते, विद्याधर, जेथे तू विचार करायचा बंद करतोस ना, तेथे मी माझा खेळ खेळायला सुरुवात करते. तू काळजी करू नकोस. आता इथून पुढे कसा आणि काय खेळ रचायचा माझं सगळं ठरलंय. विद्याधर म्हणत असतो, काय करायचं शलाका पुढे? ह्यो डाव आपल्यावरच पलटायच्या आधी काहीतरी करायला पाहिजे. शलाका म्हणते, विद्याधर, कागदावरची तू फक्त शाही बदललीस, पण ती आनंदी काय सत्य आहे हे सगळ्यांना सांगायच्या आत मी असा काही डाव रचेन, तिची जीभ कापली जाईल. विद्याधर म्हणतो, होय, आणि मग युगंधर आणि त्याची पोरं सत्याचा शोध घेण्याआधीच आपण रचलेल्या जाळ्यात अशी काय अडकतील, त्यांच्या आयुष्याची राख झाल्याशिवाय राहणार नाही. शलाका म्हणते, करेक्ट, यालाच म्हणतात शलाकाचा. विद्याधर म्हणतो, धमाका. युगंधरला इकडे पृथ्वीबरोबरचे म्हणजेच आपल्या मुलांबरोबरचे काही क्षण आठवत असतात. पृथ्वी विचारत असतो, कुणासाठी वडाची पूजा करायला गेला होता तुम्ही? त्यानंतर आनंदी युगंधरला म्हणत असते, पृथ्वीची ही जी रेडीमेड साड्यांची आयडिया आहे ती आपल्या फॅक्टरीसाठी एक नवीन वळण बनू शकते. ही तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याची खूप चांगली संधी आहे. त्यानंतर युगंधर पृथ्वीला म्हणत असतो, आज संध्याकाळी घरी प्रेस कॉन्फरन्स होणार आणि तेथे तुझ्या साड्यांचं ब्रँड लॉन्च करू. त्यानंतर पृथ्वीने युगंधरला शाल देऊन युगंधरचा सन्मान केलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, माझ्या आईने नेहमी स्वतःच्या सुखाची आहुती देऊन हे घर उभं केलं आणि माझ्या बाबांनी तिची साथ देऊन हे युग निर्माण केलं. त्यानंतर पृथ्वीने फॅमिली ट्रीला आग लावलेली असते. मिताली म्हणत असते, एक पुरस्कार आमच्याकडून सुद्धा. पृथ्वी म्हणतो, आम्हाला गाफील ठेवून आनंदीशी लग्न करून नीचपणाची हद्द पार केल्याबद्दल. त्यानंतर पृथ्वी आपल्या वडिलांना म्हणत असतो, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, हा फोटो सोडा. हे सगळं युगंधरला आठवत असतं. युगंधर म्हणत असतो, समिधा, आज जेव्हा माझी मुलं माझ्यावर चिडली तेव्हा खरं सांगू मला अजिबात वाईट वाटलं नाही. पोरांचा राग होता तो हळूहळू निघून जाईल. पण समिधा, माझं काळीज आतून तुटलंय ग. माझ्या प्रेमावर प्रश्न उभा केला त्यांनी. पण समिधा, तुला तर ठाऊक आहे ना, माझ्या या छातीत फक्त आणि फक्त तुझा श्वास चालतो. दुसरं काही झालं असतं ना तर सहन केलं असतं समिधा, परंतु त्याने माझ्या प्रेमाचा लिलाव केला. यापेक्षा मोठा घाव माझ्या काळजाला दुसरा कोणताच असू शकत नाही. त्यानंतर आनंदीला सुद्धा पृथ्वीचे शब्द आठवत असतात. अभिनंदन युगंधर, आज पुन्हा हे घर उद्ध्वस्त झालं तुमच्यामुळे आणि या धोकेबाज आनंदीमुळे. धनश्री म्हणत असते, काय नाही केलं भाऊजींनी मुलांसाठी, परंतु तुझ्या एका चुकीमुळे स्वतःच्या मुलांच्या नजरेत आज ते अपराधी ठरलेत. त्यानंतर युगंधर म्हणत असतो, का गोंधळ घातलास हा? नाही म्हणजे इतक्या वर्षानंतर या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं होतं. माझी मुलं माझ्या जवळ यायला लागली होती आणि तू असं करायला नको होतं. माझ्या आणि माझ्या मुलांच्या नात्यात अशी भिंत उभी राहिली आहे ना, ती या जन्मात तरी सांगता येणार नाही. त्यानंतर पृथ्वीचे शब्द
आनंदीला आठवत असतात. तू एक नंबरची कपटी आणि खोटी बाई आहेस. एवढ्यातच तेथे आर्ची आणि आरती येतात. दोघीही येऊन आनंदीला घट्ट मिठी मारतात. आनंदी म्हणत असते, तुम्ही दोघी इथे काय करताय? आरती म्हणते, आम्हाला छायाताईंनी फोन करून बोलवलं आणि जे काही घडलं ते सगळं सांगितलं आम्हाला. आनंदी म्हणत असते, आरतीताई मी हरले. माझ्यामुळे आज हे घर उघड्यावर आलंय. मी सगळं नीट सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण मी अपयशी ठरले. आरती म्हणते, आनंदी अगं वेडी आहेस का? हरणार आणि तू? आनंदी, पुन्हा हे शब्द बोलायचा विचार सुद्धा करायचा नाही हा. अगं, माझ्याच्याने काहीच होणार नाही असा संशय तू आपल्या मनामध्ये आणूच कसं शकतेस? तू हिम्मत आहेस आमची, तू असं बोलून कसं चालेल? आरची म्हणते, हो दीदी, तू तर अशी मुलगी आहेस जिने स्वतःच्या डोळ्यातल्या अंधाराला बाजूला सारून आम्हाला जगायला शिकवलं. मग ही परिस्थिती काय चीज आहे ग तुझ्यासाठी? आणि तू तर नेहमी आम्हाला लढायला ताकद देतेस ना. मग मग आता अशी कशी खचून गेलीस ग तू? आणि मला खात्री आहे तू ना या तुटलेल्या घराला पुन्हा एकत्र आणशील. आरती म्हणते, बरोबर आहे. आणि आनंदी, या लढ्यामध्ये तू एकटी नाही आहेस. आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. आपण तिघी मिळून लढूयात. त्यानंतर आरची हात पुढे करते आणि एक म्हणते. आरतीच्या हातावर हात ठेवत आरती दोन म्हणते. त्या दोघींच्याही हातावर हात ठेवत आनंदी लगेचच तीन असं म्हणते. त्यानंतर त्या तिघीही चार असं म्हणतात आणि आबा जाधवांच्या नाती हुशार असं म्हणून तिघीही हसत असतात. आरती म्हणते, आता याच हुशारीने आणि चांगल्या मनाने आपण हे घर परत मूव करूयात. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना, आपण सगळं नीट करूयात. तू शांत राहा. या सगळ्या गोष्टींचा विचार अजिबात करू नकोस. त्यानंतर त्या तिघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात. आनंदी म्हणते, आरतीताई, आरचे, थँक्यू. आरती म्हणत असते, वेडी, निघू आता आम्ही. त्यानंतर त्या दोघीही आनंदीला भेटून तिथून निघून जातात. त्यानंतर आनंदी छायाताईंना थँक्यू म्हणते. छायाताई म्हणत असतात, चला आता झोपायला जाऊयात. आनंदी म्हणते, मी आलीच, तुम्ही पुढे व्हा. त्यानंतर आनंदी समिधाच्या फोटोसमोर जाऊन उभी राहते आणि हात जोडून म्हणत असते, समिधाताई, तुम्हाला तर माहिती आहे ना, माझं मन स्वच्छ आहे. आज मला तुमच्या आशीर्वादाची आणि ताकदीची गरज आहे. माझ्यामुळे आज हे घर उघड्यावर आलंय खरं, पण तुमच्या आशीर्वादाने मला ते पुन्हा एकदा उभं करून दाखवायचं आहे. तुमचा आशीर्वाद माझ्यावर कायम ठेवा. एवढ्यातच तेथे विद्याधर येतो. विद्याधर म्हणतो, ए येडे, त्या निर्जीव फोटो समोर कसलं गारानं मांडायला लागलीस? तो भिंतीवरचा फोटो तुला आधार देणार आहे वय? यावर आनंदी म्हणते, फोटो निर्जीव असला तरी सुद्धा त्यातल्या माणसाच्या भावना, विचार आणि संस्कार हे अजूनही जिवंत आहेत ना. आणि हेच संस्कार माझी ताकद बनतील हे घर पुन्हा एकदा उभारण्यासाठी. विद्याधर म्हणतो, होय काय? अगं, तुझ्यामुळेच हे घर रस्त्यावर आलंय. आता कसले विचार आणि कसली ताकद? यावर आनंदी म्हणते, हे घर माझ्यामुळे रस्त्यावर नाही आलंय. रस्त्यावर आलाय तो तुमच्या कपटाचा खेळ. आणि हा खेळ आता संपलाय, कारण माझी लढाई आता सुरू झाली. यावर विद्याधर म्हणतो, ओहो, लढाई? अगं, डोळ्यासने काही दिसत नाही, हातात फुटकी कवडी नाही आणि बाई चालली लढाई लढायला असं म्हणून विद्याधर हसत असतो. आनंदी म्हणते, पैशांच्या जोरावर माणसं विकत घेता येतात, पण सत्याच्या मागे स्वतः देव उभा राहतो. विद्याधर सर, आता मी तुम्हाला हरवून दाखवणारच आणि या घरात तुम्हाला एकटं पाडूनही दाखवणार. विद्याधर म्हणतो, होय का? डोळ्यात अंधार आहे आणि चालली आहे ढगाला मिठी मारायला. आणि काय ग, हे असले भयंकर डायलॉग तुला लिहून तरी कोण देत आहे? नाही म्हणजे डायलॉग रायटर वगैरे ठेवलायस का? आनंदी म्हणते, हे तर काहीच नाही. माझा सगळ्यात भारी आणि शेवटचा डायलॉग मी तेव्हाच बोलेन जेव्हा तुम्ही स्वतः तुमचं नाक माझ्या पायावर घासाल. विद्याधर म्हणतो, मी आणि तुझ्या पायावर डोकं ठेवणार? हे तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आनंदी म्हणते, स्वप्न नाही, हा माझा शब्द आहे. असं म्हणून आनंदी आपला पदर खोचते आणि पुढे म्हणते, आणि तो दिवस मी नक्की दाखवेन ज्या दिवशी तुम्ही माझ्या पायावर तुमचं नाक घासाल. आणि तेव्हा तुम्हाला कळेल एका अंध स्त्रीचा डोळस स्वाभिमान. विद्याधर म्हणतो, वा, बघूया की तुझा हा स्वाभिमान किती दिवस टिकतोय ते. त्यानंतर विद्याधर तेथून निघून जातो.
दुसऱ्या दिवशी माई आनंदीजवळ येते. माई म्हणत असते, आनंदी, अगं काल रात्रीपासून तीनही मुलांनी स्वतःला कोंडून घेतलंय. एकाही मुलाने खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं नाही किंवा एकाही मुलाने अन्नाचा एक कण सुद्धा घेतलेला नाहीये. माझा जीव अगदी तिळतिळ तुटतोय ग. आनंदी म्हणत असते, माई माई तुम्ही जरा धीर धरा आणि असा कुठलाही वाईट विचार मनात आणू नका. माझी खात्री आहे जेव्हा मुलांना या लग्नामागचं भयंकर सत्य समजेल ना, मग त्यांना कळेल की त्यांच्या विद्याधर काकांनी माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि मालक साहेबांनी माझी अब्रू वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न केलं होतं. तेव्हा ते त्यांच्या वडिलांना नक्की माफ करतील. जरी त्यांनी मला आई म्हणून स्वीकारलं नाही ना, तरी सुद्धा त्यांनी आपल्या वडिलांचा आयुष्यभर द्वेष नाही केला पाहिजे. बापू म्हणतात, आनंदी तुझं बोलणं अगदी 100% बरोबर आहे, परंतु ही गोष्ट आपण मुलांच्या कानापर्यंत कशी काय पोहोचवायची? कारण मुलं तर त्या रूमच्या बाहेर सुद्धा पडायला तयार नाही आहेत ग. यावर आनंदी म्हणते, यासाठी आम्ही उपाय शोधलाय बापू. माई म्हणतात, आम्ही म्हणजे कोण आहे तुझ्याबरोबर आणखी? एवढ्यातच आरती तेथे येते. आरती म्हणते, आम्ही आम्ही आहोत आनंदी बरोबर. आरची म्हणते, हो माई, आम्ही दोघी पूर्ण ताकदीने तिच्या सोबत आहोत. आनंदी म्हणते, अगदी बरोबर वेळेत आलात तुम्ही दोघी. माई बापू, आरतीताई आणि आरची माझ्याबरोबर माझी ढाल बनून उभ्या राहणार. बापू म्हणतात, अरे पण तुमचा प्लॅन काय आहे ते तरी सांगा. आनंदी म्हणते, सांगते. त्यानंतर आनंदी आपला प्लॅन माईबापूंना सांगत असते. संपूर्ण प्लॅन ऐकल्यानंतर बापू म्हणतात, वाह वाह, मानलं तुम्हाला पोरीनो. एकदम खोलवर विचार करून तुम्ही डाव आखलेला आहे हा, वाह. माई म्हणतात, आनंदी, देवानेच तुला बुद्धी दिली बघ ही. माई पुढे म्हणतात, देव करो आणि अंधारात सुद्धा वाट सापडो आपल्याला. आनंदी म्हणते, माई बापू मला आशीर्वाद द्या. आपण ही जी सत्याची लढाई लढायला चाललो आहोत ना, त्यात आपल्याला सगळ्यांना यश मिळेल. माई म्हणते, आशीर्वाद तर आहेच. आनंदी म्हणते, आता मुलांच्या मनातला हा सगळा गैरसमज दूर होऊ देत आणि त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं नातं पुन्हा एकदा प्रेमाने जुळू देत. तीनही मुलं इकडे आपल्या रूममध्ये असतात. प्रांजल झोपेमध्येच ओरडत असतो, बाबा का असे वागलात तुम्ही बाबा? तुम्ही खोटारडे आहात. ऐकून मिताली प्रांजलजवळ जाते आणि त्याच्या अंगावर पांघरून ओढते. त्यानंतर मिताली तेथून जात असते. एवढ्यातच मितालीचा पाय एका पालीवर पडतो. मिताली जोरजोराने ओरडू लागते. मिताली जोरजोराने ओरडत असते. पृथ्वीला म्हणत असते, तू आधी बाजूला हो. माई आणि बापू दोघेही हसत असतात. पृथ्वी त्या पालीला उचलायला जात असतो, परंतु मिताली म्हणत असते, दादा प्लीज त्या पालीला हात नको लावूस. बापू इकडे म्हणत असतात, बघितलंस ना, आनंदीचा प्लॅन 100% काम करतोय. माई म्हणत असतात, बघितलं मिताली कशी टुनटुन उड्या मारते. त्यानंतर माई आणि बापू दोघेही आपल्या रूममध्ये निघून जातात. पृथ्वी म्हणत असतो, अगं मिताली, खोटी आहे ही पाल. परंतु मिताली आपल्या रूमच्या बाहेर जोरजोराने ओरडत येते, पाल पाल, माई बापू पाल. एवढ्यातच तेथे आरती आणि आरची येऊन मितालीच्या डोक्यावर चादर टाकतात. मिताली जोरजोराने ओरडत असते, कोण आहे कोण आहे? एवढ्यातच घरातील सगळेजण बाहेर येतात. विद्याधर जोरजोराने ओरडत असतो, सोडा तिला सोडा तिला. सगळ्यांचा गोंधळ ऐकून मालक साहेब बाहेर येतात आणि म्हणतात, काय चाललंय का इकडे? मालक साहेबांना बघून आरती आणि आरती दोघीही मितालीचा हात सोडतात. मिताली लगेचच पळून आपल्या पृथ्वीदादाजवळ जाते. त्यानंतर मालक साहेब आरची आणि आरती दोघींच्या सुद्धा डोक्यावरचा पदर बाजूला करतो. आरची खूप घाबरलेली असते. त्यानंतर मालक साहेब म्हणतात, आरती तू? माई बापू आणि आनंदीला खूपच टेन्शन आलेलं असतं. शिल्पाताई म्हणत असते, आनंदीच्या बहिणी, आता काय तुम्ही नवीन धंदा सुरू केलायत मुली पळवायचा? पृथ्वी म्हणत असतो, आरती तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात येऊन मितालीला हात लावायची? सगळेच जण या दोघींवर चिडलेले असतात. शिल्पाताई म्हणते, पाहिलंच युगंधर, किती कोडगेपणा आहे या मुलींच्या अंगात. हिंमत कशी झाली तुमची? मालक साहेबांच्या घरी येऊन त्यांच्या मुलीला घेऊन जाताय? युगंधर यांना आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दे, सांगते मी. आरती आणि आरची खूपच घाबरलेले असतात. माई बापू आणि आनंदीला पण खूप टेन्शन आलेलं असतं. विद्याधर म्हणतो, ताई अगं तू अजिबात काळजी करू नकोस. आपला दादा आहे की नाही, न्यायाचा पुजारी आहे.
त्यो बघ यासनी कशी शिक्षा देतो ते. त्यानंतर विद्याधर युगंधरला म्हणतो, दादा शिक्षा दे यासनी. युगंधर मात्र गप्पपणे उभा असतो. युगंधर काहीतरी बोलणार एवढ्यातच आनंदी म्हणते, मालक साहेब थांबा. माझ्या बहिणींवर अजिबात रागवायचं नाही. त्यांनी जे काही केलं ते माझ्या सांगण्यावरून केलं. सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसतो. मी सांगितलं त्यांना हे सगळं करायला. मालिकेच्या उद्याच्या भागात पृथ्वी आपल्या वडिलांना म्हणत असतो, तुम्हीच म्हणालात ना माझं लग्न आनंदीबरोबर परिस्थितीमुळे झालंय म्हणून. मग मुक्त व्हा या त्रासातून. आनंदीला डिवोर्स द्या. पृथ्वीने पेपर रेडी करून आणलेले असतात. हे ऐकून आनंदीला खूपच मोठा धक्का बसतो. पृथ्वी म्हणत असतो, आज तुम्हाला एक काहीतरी निवडावंच लागेल. एक तर तुमची मुलं किंवा ही आनंदी. आनंदीला खूपच टेन्शन आलेलं असतं.